प्रेरणा या या आजच्या या विड्रॉलच्या माध्यमातून घेतली आहे. हं, हं, हं. आज एक सकारात्मक दृश्य दिसलं असं म्हटलं पाहिजे, की आज जय पवार आणि त्याचबरोबर मोरे जे आपले उमेदवार होते ते नंतर एकत्र दिसले होते. तर आता निवडणुकीच्या निमित्ताने पण हे चित्र दिसणार आहे का कार्यकर्त्यांमध्ये? नाही, अर्ज आमचा हा विड्रॉल आम्ही जो घेतलेला आहे तो या निवडणुकीतून आमची माघार आहे. त्या माघाराला सहानुभूतीची, कुठेतरी सभ्यतेची, सुसंस्कारपणाची, अजितदादांचं झालेलं अपघाती निधन या अनुषंगाची याला किनार आहे. यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती वगैरे वगैरे काय असतात ते काही आम्ही न करता या ठिकाणी आम्ही अत्यंत विनयशीलतेने, सभ्यतेने या प्रकरणाला पुढे गेलो आहे. कारण सातत्याने आपण जो घटनाक्रम सांगितला त्यात अधिकही काही गोष्टी घडलेल्या आहेत. थेट मंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ आमच्या कार्यालयामध्ये येऊन बसतं, त्यांनी विनंती करणं, अशा सर्व ज्या बाबी झाल्या त्या अनुषंगानं हा निर्णय होत असताना या निवडणुकीमध्ये आमचा पाठिंबा हा महायुतीला नाही, बारामतीतली जे मतदार आहे ते सद्सद्विवेक बुद्धीने त्यांचं मतदान करतील. आमचा कोणालाही पाठिंबा बारामतीमध्ये नाही आणि आम्हाला पाठिंबा जो आहे तो राष्ट्रवादीला देण्याची अडचण अशी आहे की या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ म्हणून ते भारतीय जनता पक्षाला जे मिरवत आहेत ते भाजपसोबत जे आहे त्यांना कुठेही मतदानाचं आव्हान आम्ही करणार नाही. बरं, हर्षवर्धनजी, आज खरं तर आपण बघितलं की पार्थ पवारांनी डाऊनफॉल बद्दल वक्तव्य केलेलं होतं, परंतु जय पवारांनी मात्र आज आभार मानलेत. या दोन वक्तव्यांकडे, दोन भावांच्या तुम्ही कसं बघता? ते देर आहे दुरुस्त आहे, अजून काय म्हणणार. बरं. त्यामुळे एकंदरीत ते जे पहिलं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार महोदयांचं तेच आता एकंदरीत ते प्रगल्भतेच्या तराजूत जाऊन बसलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी त्यातून काहीतरी शिकावं, काहीतरी धडा घ्यावा, हीच त्यांना शुभेच्छा आहे. राहता राहायला काँग्रेस विचारांचा जो या ठिकाणी संदर्भ जोडला पाहिजे. तर महात्मा गांधींनी आम्हाला सांगितलंय की क्रियेमध्ये जगा, प्रतिक्रियेत जगू नका. त्यामध्ये ॲक्शनमध्ये पक्ष जगला पाहिजे. कोणीतरी पार्थ पवारांनी काहीतरी एक वक्तव्य केलं, चुकीचं केलं, संतापजनक केलं, तर त्याला चिडून आम्ही आमची कृती करणार नाही, कारण ती प्रतिक्रिया राहील. आम्ही जी वैचारिक भूमिका घेऊन गेलो होतो, आमची जी कृती होती त्या कृतीचाच पाठपुरावा आम्ही केला पाहिजे, प्रतिक्रियेचा करता कामा नये. ही एकंदरीत आमची भावना आणि भूमिका या निमित्तानं आहे. बरोबर. आणि अशा पद्धतीचीच नेहमी विचारसरणी काँग्रेसची असत आली आहे. यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की या सगळ्यामध्ये महायुतीच्या विरोधात उमेदवार देणं हा तुमचा हेतू होता, हे तुम्ही वारंवार म्हटलेलं आहे, कारण त्याचे जे मुद्दे दोन आहेत ते पण सांगितले. पण त्याचबरोबर असंही वाटत होतं की महाविकास आघाडीमधलं